सातारकर या मॅडमने 1.5 वर्षांपासून केसांसाठी काहीच केलं नव्हतं, म्हणून त्यांचे केस खूप डॅमेज झाले होते. मग आपण काय केलं चला सांगते. सगळ्यात आधी रोशनी मॅम माझ्याकडे आल्या होत्या. त्यांना त्यांच्या हेअरची लेंथ जास्त कमी करायची नव्हती, पण त्यांना हेअरमध्ये एक सुंदर शेप आणि मुवमेंट हवा होता. त्यांना लॉंग लेयर्स आणि फ्रंटला फेस फ्रेमिंग हवी होती, त्यामुळे त्यांना हवी असलेली लेंथ तशीच ठेवून त्यानुसार सॉफ्ट आणि लूज लॉंग लेयर्स दिले. फ्रंटला फेस फ्रेमिंग केल्यामुळे त्यांच्या चेहऱ्याला एक सुंदर डेफिनेशन आली आणि ओव्हरऑल हेअरला खूप छान फ्लो मिळाला. त्यानंतर श्रद्धा मॅम आल्या होत्या. त्यांना हेअर स्पा आणि हेअर ट्रिम करायचे होते. त्यांना फक्त खालून थोडासा ट्रिम हवा होता, त्यामुळे लेंथ जास्त कमी न करता फक्त आवश्यक तेवढे डॅमेज एंड्स काढून घेतले. त्यांचे हेअर आधीपासूनच खूप थिन होते आणि हेअरफॉलची देखील समस्या होती, पण हा त्यांचा हेअर स्पाचा लास्ट सेशन होता आणि आतापर्यंतच्या ट्रीटमेंटमुळे त्यांचा हेअरफॉल जवळपास 70 ते 80% कमी झाला होता. आधीच्या तुलनेत त्यांच्या हेअरची थिकनेस आणि ओव्हरऑल लुक देखील बऱ्यापैकी इम्प्रूव्ह झाला होता. यामध्ये एक गोष्ट खूप इम्पॉर्टंट होती. मी त्यांना होम केअर साठी शॅम्पू आणि कंडिशनर रेकमेंड केले होते आणि त्यांनी ते प्रोडक्ट्स अगदी प्रॉपरली आणि रेग्युलरली यूज केले. सलॉन ट्रीटमेंट सोबत होम केअर देखील व्यवस्थित फॉलो केल्यामुळे त्यांना खूप चांगला रिझल्ट मिळाला. त्यामुळे हेअर केअर मध्ये फक्त सलॉन ट्रीटमेंट नाही, तर घरी आपण आपल्या हेअरची कशी काळजी घेतो हे देखील तितकंच महत्वाचं आहे. त्यानंतर अर्चना मॅम आल्या होत्या. त्यांच्या हेअरच्या एंड मध्ये खूप स्प्लिट एंड्स आणि डॅमेज झाले होते. त्यांनी जवळपास 1.5 वर्षांपासून हेअरसाठी काहीच ट्रीटमेंट किंवा मेंटेनन्स केलेलं नव्हतं, त्यामुळे आधी डॅमेज आणि स्प्लिट एंड्स रिमूव्ह करण्यासाठी त्यांना एक नीट यू कट दिला. त्यानंतर त्यांच्या हेअरच्या कंडिशननुसार फ्रीज कंट्रोल नरिशिंग हेअर स्पा केला, ज्यामुळे हेअरला नरिशमेंट मिळण्यास आणि फ्रीज कमी करण्यास मदत झाली. शेवटी त्यांना त्यांच्या हेअरची कंडिशन मेंटेन करण्यासाठी योग्य होम केअर प्रोडक्ट देखील दिले, कारण हेअर कितीही सुंदर सलॉन मध्ये करून घेतले तरी त्याची प्रॉपर केअर घरी केली तरच तो रिझल्ट जास्त काळ मेंटेन करता येतो. म्हणूनच तुमच्या हेअरमध्ये स्प्लिट एंड्स, फ्रीज, ड्रायनेस, थिनिंग किंवा हेअरफॉल सारख्या समस्या असतील तर फक्त हेअर कट करून न थांबता तुमच्या हेअरच्या कंडिशननुसार योग्य ट्रीटमेंट आणि होम केअर घेणं खूप गरजेचं आहे. तुम्हालाही हेअर फ्रिझीनेस आणि स्प्लिट एंडची समस्या असेल तर एकदा आपल्या रॉयल सलूनला नक्की भेट द्या. थँक्यू.